संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळा 2024च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा आणि इतर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या विशेष उपस्थितीत दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। जाहिरात फलक धारकांसमवेत झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यासाठी फलकधारकांना सूचित केले होते। 15 ते 20 मे 2024 या कालावधीत महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षण केले, त्यामध्ये 24 अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले। महानगरपालिकेने आत्तापर्यंत केलेल्या निकषणाच्या कारवाईमध्ये शहरातील एकूण 20 अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत। त्यामध्ये 9 फलक महानगरपालिकेच्या वतीने निकषित करण्यात आले असून 11 अनधिकृत फलक स्वतः फलकधारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत। क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 बोराडेवाडी येथील गट क्रमांक 233 व 234 इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सुमारे 18,000 चौरस फुटाची अनधिकृत बांधकामे निकषणाची कारवाई करण्यात आली आहे। शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई यापुढेही चालू राहणार असून शहरातील नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अनधिकृत बांधकामे करू नयेत असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले।